तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईसह उपनगरातील सर्व सामान्य नागरिकांसाठी। मुंबईसह उपनगर, पालघर, रायगड, ठाणे इथे काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे। आपत्कालीन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे। त्यामुळे पुढील 3 तास मुंबईकरांना पावसाची शक्यता आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। मी सध्या दादर चौपडी या परिसरामध्ये आहे ना, आपण दृश्यांमध्ये बघतोय की आज सकाळी सूर्यच उगवलेला नाहीये। सगळीकडे ढगाळ वातावरण जे आहे ते दिसून येत आहेत आणि त्यामुळे प्रचंड गरमी नागरिकांना पाहायला मिळते। तसंच पुढील 3 तासांमध्ये मुंबई उपनगर, पालघर, रायगड, ठाणे या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे मंत्रालयाकडून सर्वांना काळजी घेण्याचं देखील आवाहन करण्यात येते। आपण दृश्यांमध्ये बघतोय की संपूर्ण ढगाळ वातावरण जे आहे ते सध्या समुद्र चौपाटी परिसर आणि दादरमध्ये, मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। एकंदरीत या वातावरणामुळे दमटपणा वाढलेला आहे, त्यामुळे जो उकाडा जो आहे तो जाणवत असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत पुढच्या 3 तासांमध्ये आता पावसाचा देखील इशारा दिलेला असून आपण बघतोय की अवकाळी पाऊस सध्या राज्यात सांगितलेला आहे। जवळपास 20 तारखेपासून ते 24 तारखेपासून हा पाऊस सांगण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण बघतोय की मुंबईत पुढील 3 तासांमध्ये हा पावसाचा इशारा देण्यात आलेला असून सगळीकडे ढगाळ वातावरण आहे। कॅमेरा पर्सन सचिन सावंतसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।